नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, पोपटाच्या 2 पिलांची गोष्ट मला असं वाटतं आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल. ज्यांना माहिती नाही आहे किंवा आठवत नाही आहे त्यांच्यासाठी अगदी थोडक्यात सुरुवातीला सांगते. पोपटाची 2 पिलं असतात. एक पिलू दरोडेखोराला सापडतं आणि एक पिलू एका महात्माजींना सापडतं. दरोडेखोराचं जे पिलू असतं त्याच्याकडे जे वाढत असतं ते दरोडेखोराचीच भाषा शिकतं. कापा, मारा, चिरा, मारून टाका असे शब्द तो पोपट बोलायला लागतो. आणि महात्माजींकडे जो पोपट वाढत असतो तो नेहमीच चांगले म्हणजे या, बसा, पर्णकुटीत तुमचं स्वागत आहे, थंड पाणी घ्या, आराम करा, निसर्गाचा छान आस्वाद घ्या, अशा प्रकारची छान छान वाक्य बोलायला शिकतो. खरं तर एकाच जातीचे पक्षी, पण त्यांच्यावर झालेले संस्कार आणि त्यांच्या सभोवतालच्या वातावरणाचा त्यांच्या वागणुकीवर झालेला परिणाम हे त्या गोष्टीचं तात्पर्य. की चांगल्या संगतीत राहणाऱ्या व्यक्ती किंवा चांगल्या संगतीत राहणारे प्राणी पक्षी चांगले वागतात की आणि कुसंगतीत असणाऱ्या व्यक्ती हे त्याप्रमाणेच वर्तन करतात. ही गोष्ट सांगायचं तात्पर्य असं की मुलांना जेव्हा आपण पालक म्हणून वाढवतो तेव्हा त्यांच्या वाढीला, त्यांच्या चांगल्या वर्तणुकीला पोषक ठरावं हा प्रयत्न प्रत्येकच पालकांनी आणि आजूबाजूच्या व्यक्तीनं करायला हवा असं मला वाटतं. हे सांगण्याचं कारण असं की नुकतीच एक पोस्ट वाचनात आली आणि त्या पोस्टबरोबर एक अतिशय सुंदर, अगदी अभिमान वाटणारा फोटो देखील बघितला. तो फोटो होता सुप्रीम कोर्टचे मुख्य न्यायाधीश डॉक्टर चंद्रचूड आणि त्यांच्याबरोबर एक मुलगी होती, तिचं नाव प्रज्ञा. या प्रज्ञाचं अभिनंदन करण्यासाठी सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश डॉक्टर चंद्रचूड यांनी 13 मार्च 2024 रोजी मुद्दाम सुप्रीम कोर्टातल्या लंच लाऊंजमध्ये तिला तिच्या आईवडिलांसह जेवणास बोलवलं होतं. सुप्रीम कोर्टचे सर्व न्यायाधीश या जेवणासाठी आणि प्रज्ञाचं अभिनंदन करण्यासाठी हजर होते. श्रोते हो, हा सन्मान मिळवणारी ही प्रज्ञा आहे तरी कोण असा प्रश्न नक्कीच तुमच्या मनात आला असेल ना? तर सांगते. सुप्रीम कोर्टातल्या एका अन्य न्यायाधीशांच्या घरी कुक असलेल्या एकाची प्रज्ञा ही मुलगी आहे. हुशार आणि आजूबाजूला कायद्याचं वातावरण, त्यामुळंच तिला त्यातनं प्रेरणा मिळाली, ती शिकली आणि विधी पदवीधर झाली. मग सुप्रीम कोर्टाच्या रिसर्च आणि प्लॅनिंग सेंटरमध्ये विधी संशोधक म्हणून तिला संधी मिळाली आणि त्या अनुभवावर आणि हुशारीवर ती विधी क्षेत्रात आता पदव्युत्तर शिक्षणासाठी अमेरिकेतल्या 6 विद्यापीठात पात्र ठरली आहे. कोलंबिया, पेनिसिल्व्हानिया, शिकागो, न्यूयॉर्क, बर्कले आणि मिशिगन ही ती विद्यापीठं. आणि मिशिगन विद्यापीठानं तिला आता $50,000 शिष्यवृत्तीसुद्धा देऊ केली आहे. आता यापैकी एखादं विद्यापीठ तिला निवडण्याची संधी आहे आणि ती लवकरच आता ते निवडून अमेरिकेला जाईल. श्रोते हो, यावरून बोध असा घेता येईल की आपला जन्म गरिबाच्या घरी व्हावा की श्रीमंताच्या घरी व्हावा हे आपल्या हातात नसतंच मुळी. पण आपण कुठल्याही परिस्थितीत असलो तरीसुद्धा सभोवतालच्या चांगल्या वातावरणाचा चांगला परिणाम स्वतःवर करून घेऊन, स्वतःमधले चांगले गुण वृद्धिंगत करून ध्येयाचा पाठलाग केला तर नक्कीच त्या गुणांच्या जोरावर, जिद्दीवर, चिकाटीवर आपण आपल्या ध्येयापर्यंत पोचू शकतो आणि यश नक्कीच मिळवू शकतो. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर
नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.